आंबेवाडी येथे किराणा दुकानासमोर तलवार कोयत्यानं हल्ला, 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। आंबेवाडी तालुका करवीर येथे किराणा दुकानासमोर तलवार व कोयत्याने हल्ला करून दोघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना 11 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली। याबाबत भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 8 फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांनी त्यांच्या शेतात दारू पिण्यास बसलेल्या काही जणांना हटकलं होतं। त्याचा राग मनात धरून 11 फेब्रुवारी रोजी रात्री आरोपींना गणेश किराणा स्टोअर समोर येऊन हल्ला केल्याचं नमूद आहे। या प्रकरणी हर्षवर्धन शरद सुतार वय 25 राहणार रजपूतवाडी तालुका करवीर व विशाल सुभाष फाळके वय 25 राहणार रजपूतवाडी यांनी तलवार व कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे। तसेच आरोपी क्रमांक 3 रजत राजाराम गुरव वय 20 राहणार पोहाळे तर्फे आळते तालुका पन्हाळा व 2 अल्पवयीन बालकांनी लाथाबुक्क्याने मारहाण व शिवीगाळ केल्याची नोंद आहे। हल्ल्यादरम्यान दुकानाच्या काउंटरची तोडफोड करून नुकसान केल्याचंही तक्रारीत नमूद आहे। घटनेतील जखमीवर उपचार सुरू असून आरोपी हर्षवर्धन सुतार व विशाल फाळके हेही जखमी अवस्थेत सीपीआर रुग्णालय कोल्हापूर इथं उपचार घेत आहेत। उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना अटक करून न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं। आरोपी रजत राजाराम गुरव यास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना सुरक्षिततेच्या कारणास्तव बालनिरीक्षण गृह कोल्हापूर इथं ठेवण्यात आलं असून त्यांना जुवेनाईल न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय काशीद करत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।